नमस्कार सगळ्यांना नमस्कार। काय ऊन लागतंय भावानं बहिणी बा यार। पाय फुळत येत भावानं बहिणी, इतकं बेकार ऊन आहे। बाहेर जायची सकट लय अवघड आहे म्हणजे उन्हात। हे काय म्हणजे मी पायरीच बसलो इथं आणि नेमकं का इथं सावली आली आणि त्याच्यावर मी पाय ठेवून असं म्हणजे पायरीवर पाय ठेवल्यात तर पोळत आहे म्हण खालून। इतकं ऊन, बेकार ऊन। का तुम्हाला दाखवतो भावानं बहिणं, पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो। म्हणजे आता ऊन काय तुम्हाला दिसणार आहे का? पण आता किती टाईम झाला आहे पण ऊन भरपूर असं ऊन आहे। पार कवा 5च्या पुढं मग जरा बरं वाटतं जरा बाहेर इकडं तिकडं जायला। नाहीतर आहे ना आता ही काय आपल्याला तालुक्याला जायचं होतं पण ह्या उन्हामुळं कॅन्सल केलं तालुक्याला जायला। म्हणलं जाऊन द्या, फार 4 वाजता जाऊ, मसाला तीन आणायचा आहे ना। म्हणून काय केलं भावानं बहिणं, म्हणजे ती आपलं काम केलं, जरा साफसफाई केली सकाळी, तुम्हाला तर व्हिडिओ आलायच, आणि आराम केला। ही काय म्हणजे आत्ता झोपेतून उठलं, अजून हातपाय तोंड काय मी धुतलेलं नाही, काय नाही, काहीच नाही। पण ज्यावेळेस मी बाहेर आलो बसलो इथं तर इतकं पाय चटकायला लागलं जबरदस्त की बोलायचंच नाही। मला हातपाय धुवायचे, फ्रेश व्हायचं आहे आता, पण चला म्हणलं दुपार झाली, दुपारचे टायमिंग होऊन गेलेला आहे। म्हणलं भावा बहिणीला आज वेळ मिळाला दाजीला व्हिडिओ टाकायसाठी, म्हणलं टाकावा व्हिडिओ, आहे का नाही। तर पुढच्या कॅमेरानं तुम्हाला 100% दाखवतो मी तुम्हाला कसलं ऊन आहे जबरदस्त। अशा उन्हात बाहेर एखादा माणूस जर फिरायची ताकदच नाही बाबा, चक्कर येऊन पडन। कारण ऊन आताच लय जबरदस्त आहे ना। बघा आपलं मटेरियल पडलं इथं, ही समोरची बाजू दिसते का, इथं साफसफाई केली, ही मटेरियल सारं पलीकडचं इकडचं उचललं जरा मी। तर इथं आपल्याला बनवायचं आहे शेड। ऊन कसलं कडक दिसतंय का तुम्हाला? ही खाटाची सावली, कोणी चित पाखरू दिसाना बाहेर भावानं बहिणू। दिसतंय का कोण माणूस का कोणूस का काय नाही, कोण नाही दिसत। आता बघा इकडं मी गाड्या लावल्या सावलीला, तिथं ऊन आलं पाहिलं का, उन्हात गाड्या आहेत म्हणजे सोपं नाही। चित पाखरू दिसाना इकडं, कुठं वस्ती आपली एवढी मोठी तर कुठं दिसतंय का तुम्हाला माणूस बाहेर? एवढं बेकार ऊन आहे का, दिसतंय का तुम्हाला कुठं? हो ना। सगळी भावानं बहिणं दुपारचा आता टायमिंग झालेला आहे, उन्हाचा कडक तापा। बरं वाटलं भावानं बहिणं, जरा डोक्यावर पाणी घेतलं ना बरं वाटलं। असं वाटायला लागलं भावानं बहिणं आंघोळच करावं, डायरेक्ट बाताच पाणीच ओतून घ्यावं नुसतं अंगावर, असं व्हायला लागलं नुसतं। इतकं गरम, उन्हात जायचं तर आपली तर ताकदच नाही बाबा। बायको तर म्हणत होती सकाळी चला तालुक्याला, म्हणलं मग अजिबात नाही यायचं, जरा आराम करू म्हणलं जरा। कसंही भावानं बहिणं जरा थोडं ऊन उतरलं ना मग जाऊ तालुक्याला। वाजा ना आपल्याला यायला, टाइम होऊन दे ना, अंधार पडू दे यायला। पण उन्हाचे काम आहे काही बाहेर इकडे तिकडे फिरायचं टाइम बघा बरं तुम्ही कसलं ऊन आहे बेकार दिसतं। मी आहे ना हो का, पुसणार सगळं ना अंग, एवढं गरम झालेलं आहे जबरदस्त, अंगच पुसायची। सकाळी आहे ना भावानं बहिणं मी म्हणजे काय म्हणजे जेवण बी नव्हतं केलं, उलसकच म्हणजे मी थोडा भात आणि कालवण केलं तीच खाल्लं होतं। आता परत काय झालंय, जरा थोडं जेवण करू म्हणलं, बरं वाटण जरा, म्हणजे जरा थोडं ऊन बी उतरन ना जरा गडीभर, मग जावा मला वाटतं तालुक्याला। आता आपली ताकदच नाही बजायची, बायको तर म्हणते तुम्ही एकटेच जावा, म्हणलं मग आम्ही बघू आता कसं आहे भावानं अपूर्वा शेण रे आपलं जरा। आता काहींचं नुसतं म्हणणं आहे की याला नुसतं खायला लागतंय। आता खायला म्हणजे आता काम करायचं म्हणलं खायला लागतंय, आपलं उंचाक भात काम नसतं, त्यातलं एखादं सफरचंद खाऊ दे मला मग। खायचंच मला, मी तर कसं आहे चाललंय काय साठी राहू, खाण्यापिण्यासाठी चाललंय ना, मग पोटाला नाही खायचं मग काम कशी व्हायची? काय मला बी कळणार राहू भावना बहिणी। जरा कॅमेरा खाली घेतो, बरं वाटलं जरा।
डोक्यावर पाणी घेतलं बरं वाटलं जरा मला. हवा सगळं बंद आहे, हवा सगळं बंद आहे, हवा पान सगळं हराना पुढे इतकं हवा बंद झाली डायरेक्टच. एवढ्या काय ते टेम्परेचर वाढलंय म्हणल्यानंतर उष्णताचं. आता मग आमच्याकडे टेम्परेचर आहे का तुमच्याकडे बी आहे सांगा जरा कमेंट करून. कारण कसं आहे घाम निघतोय बसल्यावर म्हणून डोकं ओलं केलं जरा शांत, डोकं जरा गार थंड झालं जरा. आणि म्हणजे फॅन चालू आहे बघा आतमध्ये, फॅन चालू एवढं तर ती गरम हवा फेकीत आहे, गरम सोपं नाही. आता एसीच बसवायला पाहिजे काय आता भावानं आपली काय एवढी ही नाही बरं का, ऐकत नाही एसी बसवायची. एसीला लय भरपूर असा खर्च लागतो मरणाचा. एसी गार थंड हवा मस्त पैकी, म्हणजे उन्हाळ्यात बी जरा कसं आहे आता का गोर कोणी झोप आली पाहिजे ना अशी एसीची हवा पाहिजे. आता कसं आपल्याकडे हवा चालू होईल पण कवा संध्याकाळी, संध्याकाळी 5-10-11 वाजता आहे ना मग हवा चालू होती, तशी नाही हवा चालू होती. थोडं ताण राहिलंय नको आणू हो उलच का जाण. जरा उलच पोटा टाकतो. अरे लई जाणलं लागत तो हा कमी कर, एवढं नाही खाणार मी. च्या क्वांटिटी करा कराय काढाय ते नाही का त्याचं साल्ट बी काढाय ताटली. आता आता मी कमेंट वाचतो बरं का, बऱ्याच दिवस झाला कमेंट आपण वाचायच्या सोडून दिल्या, पण आता वाचायला लागलो परत. काय म्हणतात काय नाही जरा बघितलं पाहिजे ना जरा दाजीला. हा खरं आहे का नाही. आता काय काय एक जण कोणतरी म्हणतोय ताई का दादा नाही मला माहिती 4 चाकी गाडी पाहिजे नव्हती. खरंच राव भावानं म्हणून 4 चाकी गाडी पाहिजे नव्हती राव. हा हो ना तानाच. आता बघा बरं तुम्ही विचार करा बरं, माग होती चांद्रा अहो गाडीला एसी असती 4 चाकी गाडी. हा एसी लावली आपली दाबात गेला असतं तालुक्याला गेलो असतो नसतो राव. पण आता उन्हात तानामुळे मोकार थांबायची बारी आली का नाही आपल्याला ऊन उतरसतो जायला. हा आता काय जाऊन द्या घेते का नाही बायको काय माहित. दाजीला 4 चाकी गाडी सोपं नाही. आता हेच चाललंय पार डोक्यावरून. या बाबाला म्हणे काय बी सुचतंय मनानेच. 4 चाकी गाडी सुचल, याला काय अजून काय सुचल. हा बसल्या जाग्याव आयचं याला तुकडा मोडायला पाहिजे. हा काय बी सुचल याच्या डोक्यात काय बी. हा एक तर द्यायला लागली एवढा खर्च पाणी. आता तुम्ही तर बघितलंय सामान सुमान म्हणते एवढा खर्च पाणी करायचा, मिरची काढत टाकायचंय ना, मसाल्याचा बिझनेस चालू केलाय आणि म्हणते एवढा मी खर्च म्हणजे करायचा आहे. या बाबाची जर अचानक आळ फिरलं तर काय करायचं. पण नाही बाबानं बोललं आता कसं पहिल्यासारखं नाही जायचं राहिला का. ती जी आहे ना असं काढायचं नाही तिथं नाही वेळ तिचं ब्रांच. आता किती दिवस झाला ही सफरचंद आणले कुणी खातंय का सांगा बरं तुम्ही. हा आणि मला कधी वाटायला लागलं बाबा बघून सफरचंद कुणी खायला नाही म्हणल्यानंतर मग दाजीच खातंय काय करणार आता मग. हा लय गोळच्या देतो का एकदम भारी सफरचंद. काहींचं काय म्हणणं आहे काय माणसाने भरपूर दिलाय. आता किती जरी चांगला झाला तरी काय आपला काही विश्वास नाही. समजून द्या काय माणूस चुकले तुला राजी नाही होता बाय.
आणखी खाल्लं तर बुकच घेऊ. मस्त कोणी वाढून आणला पण तो सगळं वाढवला. नको वाटा वेगळा आता. चला मग काय भाऊ आता ना जेवत मी बुकच गेली 100% खाल्लं तर बुकच गेली. चला मग बाय बाय. नक्कीच रेट होता नाही व्हिडिओ मध्ये. आणि कसं आहे नंबर दिला बघा म्हणून 98 22 20 85 82 आणि दुसरा नंबर 76 67 60 27 43. तर नक्कीच मसाल्यासाठी ऑर्डर करा. कारण आदायच्या मसाल्याचं सगळं सुमान आहे. कारण जे आता ऑर्डरी पडल्यात ते ऑर्डरी पूर्ण करायच्यात. तर कोणालाही जर मसाला पाहिजे असेल तर 2-4 आयटम आपण ठेवले. तुम्हाला तर माहिती आहे मसाला आहे. मसाला 1200 रुपये किलो. परत आणखी 60 रुपये किलो. परत चटणी आहे तर 350 रुपये पावशेर. म्हणजे कोणची जवळ चटणी शेंगा चटणी काळा चटणी 350 रुपये पावशेर. तर नक्कीच आता भरपूर भाव होईल कसं होतं आपण व्हिडिओ मध्ये सारखं सांगत असतो. पण तरी बिला फोन आधी पहिले जास्त काय भाव दिलाय म्हणजे मला. तर आपण 1200 रुपये किलो विकतोय मसाला. आणि सांगे 850 रुपये किलो. मी परत एकदा सांगतो आपले जे चटणी आहेत ना चटण्या 350 रुपये पावशेर. तिन्ही बी चटण्या एकच आहे. तर कुणाला जर ऑर्डर करायचा असेल तर नक्कीच त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा. पत्ता किती बी लांब असू द्या. मी नंदुरबार मगाशी एक होता नंदुरबार भरपूर असं लांबी. आणि आपण भरपूर लांब लांब ऑर्डर दिलेले आहेत पाठवल्यात. किती बी लांब असं फक्त पत्ता योग्य द्या. पत्ता बरोबर द्या. तुमचा फोन नंबर मोबाईल नंबर फोन नंबर म्हणजे मोबाईल नंबरचा परत पिनकोड नंबर. तर चला मग नंबर नक्कीच ऑर्डर करा. या नंबरला तुम्हाला परत एकदा नंबर सांगतो 98 22 20 85 82 आणि दुसरा 70 67 60 27 41. चला मग बाय बाय सगळ्यांना. जरा या